जगस्वामी साप सदाशिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। दैत्यांना जे प्राप्त करायचे होते ते प्राप्त करण्याचा त्यांचा शिष्टाईचा मार्ग हा अयशस्वी ठरला। परंतु अजूनही ही वार्ता मल्लासुरापर्यंत पोहोचली नव्हती। इकडे काय घडते याचा विचार करत मल्लासुर अस्वस्थ होत होता। आणि त्या शर्भाननाकडून काही वार्ता आली का? अजून काहीच नाही। पण माझ्यापर्यंत एक शुभवार्ता आली होती की देवेंद्राला तरी शर्भाननाने पटवून दिले होते की खंडोबाने या युद्धातून बाजूला व्हावे। ही तर खरंच शुभवार्ता आहे। माझी निवड अचूक ठरली पिताश्री। होय, आता तो देवेंद्र पंचमहाभूत देवी देवता सगळ्यांना पटवून देणार आणि त्या खंडोबाला एकटं पाडणार। संपूर्ण देवसेना त्यांना कैलासात परत पाठवणार। एकदा का तो खंडोबा माघारी परतला की मग त्या देवेंद्राला आणि देवसेनेला असं काही कोंडीत पकडतो की मग चिरकाळ आपलं साम्राज्य। आपण फार मोठी स्वप्न पाहू नयेत। शर्भाननाने स्वतः शुभवार्ता आणेपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही। त्याचीच आपण वाट पाहतो आहोत। शर्भानन, तू आलास? अरे तू येण्याची पूर्व सूचना दिली असतीस तर सगळ्या मार्गात नगारे वाजवले असते। तुझ्यासाठी फुलांच्या पायघड्या अंथरल्या असत्या, मदिरेच्या नद्या सोडून दिल्या असत्या। शर्भानन, तू असा गप्प का? बोल। क्षमा साहेब, मी आपला अपराधी आहे। मी समस्त दैत्यकुळाचा अपराधी आहे। माझी खंडेराया सोबतची शिष्टाई अपयशी ठरली। शर्भानन, काय हे शर्भानन? किती आशेने तुला निवडले होते मी। हा तुझा नाही, माझा पराभव आहे। तुम्ही माझे ऐकले नाहीत। हे
तेच घडणार होतं. मणी, काय काय घडलं ते नीट सांग. मी देवेंद्रना सांगण्यात यशस्वी झालो होतो की जर या लढाईत खंडेराय नसतील तर या लढाईचं सारं श्रेय त्यांना मिळेल, म्हणून खंडेरायांना दूर करूया. पण जेव्हा मी खंडेरायांना भेटलो तो मला काय बोलावं हे सुचेना. मला वाटलं मी एखादा तेजपुंज प्रकाश पाहतोय. एका क्षणी मला त्यांचं भय वाटलं आणि त्याच क्षणी मला त्यांना शरण जावंसंही वाटलं. काय बोलतोयस तू? हा अपमान आहे सर्व दैत्यांचा आणि माझ्या पिताश्रींचा. तुला यासाठी पाठवले नव्हते. पण मी सत्य बोलतोय निकुंज. मी देवेंद्रला मोहात अडकवायला यशस्वी झालो होतो. मल्लासुरासोबत स्नेहवृद्धिंगत करायला सांगितले होते आणि देवेंद्र भुल्लाही होता. पण खंडेरायापुढे माझे काहीच चालले नाही. काय म्हणाला तो खंडोबा? मला अभय द्यावे, अन्यथा माझ्याकडून हे शब्द उच्चारले जाणार नाही. अभय दिले. सांग. आजपर्यंत मणिमल्ल यांनी अबालवृद्ध, स्त्रिया, ऋषीमुनी, गाय वासर यांचा छळच केलाय. त्यांना क्षमा नाही. युद्धभूमीत मी माझ्या त्रिशूळाने त्यांचा वध करीन, तेव्हा स्वस्थ बसेल. शर्मानंद! शर्मानंद, तुझा इथून. आता युद्ध होणार. आता माघार नाही. आणि साऱ्या युद्धभूमीला मी माझ्या मायावी शक्तीने भारून टाकेन की त्यामुळं देवसेना भ्रमित होऊन जाईल. आणि राहिला प्रश्न युद्धाचा, तर युद्धात या मल्लासुराला हरवणं सोपे नाही. नारायण नारायण. आणि आता अशा प्रकारे युद्ध होणार हे आता स्पष्ट झाले होते. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आजचे आख्यान संपवण्याची अनुमती द्यावी. दुष्टमर्दन देवेशं वन्देऽहं म्हाळसापतिम्. अनुग्रहाय भूतानां मणिरत्नगिरौ स्थितं प्रसन्नवदनं नित्यं वन्देऽहं मल्लवैरिणम्. सर्वदेवमयं शान्तं कौमारं करुणाकरम् आदिरुद्रं महादेवं वन्देऽहं सात्विकप्रियम्. आख्यान संपलं. आजचा दिवसही संपला. आता मला माझ्या मनात जे चाललं आहे
हे त्यांना विचारावं लागेल. म्हाळसा, म्हाळसा, काय झालं? तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस? आख्यानाला प्रारंभ होण्याआधीपासूनच मी अस्वस्थ आहे. पण काय झालं? मला तुम्हाला एक विचारायचे आहे. विचार. पण मला असं वाटतं की आख्यानात पडलेल्या शंकेचे निरसन राज्यसभेत सर्वांसमक्ष झाले तर सर्वांनाच तुझ्या मनात काय चालले आहे ते कळेल. हो, पण आख्यानासंबंधी मला काही विचारायचे नाही. तुला आख्यानाबद्दल विचारायचे नाही तर मग कशाबद्दल विचारायचे आहे? आख्यानाला जाताना तुम्ही मला आधी पुढे जायला सांगितलं. मी आख्यानाला निघणारच होतो. मग निघूयात. तू हो पुढे. म्हणजे आज आपण एकत्र आख्यानाला जायचं नाही का? नाही, माझे एक कार्य पूर्ण करायचे आहे. ते झाले की मी येईन आख्यानाला. होय. त्यावेळी तुम्ही मला म्हणालात की तुम्ही तुमचं कोणतं तरी कार्य पूर्ण करून राज्यसभेत येणार आहात. पण तुम्हाला असे कोणते महत्त्वाचे कार्य पूर्ण करायचे होते हे मला जाणून घ्यायचे होते. तुम्ही मला सांगितले नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की असे कोणते कार्य पूर्ण करून तुम्ही राज्यसभेत येणार होतात. म्हाळसा, केवळ ह्या कारणामुळे तू अस्वस्थ आहेस? हो, कारण माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे असं मला वाटतंय. म्हाळसा, मी बानूला आख्यान ऐकण्यासाठी सांगत होतो हे मी तुला कसं सांगू? तुला ते आवडणार नाही. काय झालं? म्हाळसा, मी जे कार्य पूर्ण करायला गेलो होतो ते काय आहे, कोणते आहे हे मी तुला आता नाही सांगू शकत. म्हणजे माझा संशय खरा ठरला तर? नक्कीच गडावर असं काहीतरी घडतंय जे माझ्यापासून लपवलं जात आहे, हो ना? म्हाळसा, तुला जे वाटतं तसं ह्या गडावर काहीच घडत नाही. तू मला विचारत आहेस म्हणून मला सांगावंसं वाटतं. ते कार्य कोणतं हे जाणून घेण्यासाठी तू किती उत्सुक आहेस हे मला कळत आहे. मग सांगा. ते कार्य अंतिम सत्याचा साक्षात्कार होण्याशी संबंधित आहे. मी समजले नाही. लवकरच तुला त्याचा प्रत्यय येणार आहे. पण म्हाळसा, ह्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुला जे संकेत मिळणार आहे त्याचा विचार कर. कारण तेच तुला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाणारे आहेत. म्हाळसा, निघूयात. हो. म्हाळसा, मी अंतपुरात आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी दिलं, पण त्यांनी माझं समाधान झालं नाही. मला ठाऊक आहे की यांचं एखादं असं कार्य आहे जे यांना मला सांगायचं नाही. हे म्हणाले की माझ्या आत्मज्ञानासंबंधी आहे. तसं असेलही, पण मनात असं येतंय की त्या बानू संबंधित तर काही कार्य नसेल ना.
अंधार पडला भी. मल्हारी खंडेराया माझा पाणी मल्हारी खंडेराया माझा ध्यास मल्हारी खंडेराया. अरे आबा ये काय आजा आवरलं का समज. मी काय करू का काय काम आहे का. नाही असू दे ग. देवा ध्यान असू दे बाबा. म्या काय म्हणतो ते मागल्या वेळेला महाराज आलं होतं आठवतंय का. त्यांचं काय. नाही ते पुण्यांदा कवा दिसलंच नाही ना. तुम्हाला कशाला पाहिजे महाराज. नाही मला ते म्हणलं होतं का तुला धन मिळेल म्हणून. धन रंगा आता काम करावं उगाच फुकट धन हुडकू नाही. म्या हयात तुम्ही बसा बोलत. बानू बानू तू आमच्यावर रागावली आहेस का. नाही आबा माझा कुणावर बी राग नाही. या म्हाताऱ्याचं ऐक. अगं समजा जलम जायचा आहे तुझा विचार करायला नको का. आणि आमासनी समजायचने तुझं भलं व्हावं असंच वाटतंय. आबा आता तो विषय नग बघ. बानू तुला माझा राग येईल पण काय करणार आहेस एकली. अगं आजा काय तुला जलंभर पुरणार आहे का. आजा काय आम्ही काय पिकली पानं कधी ना कधी तुटायचं. नाही मी बाला काय बी होऊ द्यायची नाही बघ. माझ्यासाठी तरी स्वतःचा विचार कर. तुम्ही जरा धीर धरा. मला ठाव आहे कम्या जेजुरीत नसलं तरी माझं देव माझ्या संगत आहे. ते मला एकटीला नाही सोडायचे. तुम्ही समजा ऐका त्यांचं. उगा तरच नका देऊ त्यासनी. ए घराच्या बाहेर आल्यावर आवाज वाटतो काय ग तुझा. ग बसा. आज काय बी झालं तरी आमच्याशी तुला बोलावं लागल. तुला आमचा राग आला तरी चाल. मुनिवर. नारायण नारायण. प्रणाम देवा. देवा आपण मला बोलवले. होय मुनिवर मला तुमच्यावर एक दायित्व सोपवायचे आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोलवले. देवा आपण माझ्यावर जे दायित्व सोपवाल ते मी पूर्ण करेन. मुनिवर आता जेजुरीत आख्यान ऐकायला बानू गडावर नाही आहे. तरी पण आख्यानात काय सुरू आहे हे बानूला कळत आहे. होय देव ते मला ठाऊक आहे. आणि त्यामुळेच आत्मज्ञान होण्यासाठी या आख्यानातून तिला अनेक गोष्टी आत्मसात करणे शक्य झाले आहे. तरी पण मुनिवर आपल्याला एका गोष्टीचा विचार करायला हवा. कोणत्या गोष्टीकडे देवा.
बानू जर आख्यानायकाला जेजुरीत उपस्थित असती तर तिला पडलेल्या शंकेचे निरसन इथे करता आले असते, पण ती इथे नसल्याने आख्यानात जे काही घडत आहे त्याबद्दल तिच्या मनात शंका ह्या निश्चितच असणार. देवा, ही गोष्ट माझ्याही लक्षात आली होती, परंतु आख्यानाच्या ओघात या संदर्भात काय करता येईल याचा विचार मी केला नाही. मुनिवर, आता एकीकडे आख्यानात युद्ध कथेला आरंभ होत आहे, तर दुसरीकडे बानूला आदिशक्तीची उपासना करायला सांगितली आहे. ह्या साऱ्याचा परिणाम मात्र होणार हे निश्चित. तेव्हा मुनिवर, बानूला पडलेल्या शंकेचे निरसन करायला तुम्ही तिला भेटायला जावं असं मला वाटतं. होय देवा. मुनिवर, म्हाळसा आणि बानूला साक्षात्कार होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.